Hello students, we are learning last chapter of your account, that is computer in accounting. In last lecture we learned features of computerized accounting system, and now we learn importance of computerized accounting system. Computerized accounting system are very important to various types of business organizations, firms, company, etc. In that, first is automation. All the calculations are automatically done by the accounting software with minimum time as compared to manual accounting calculations. बघा काय सांगितलं, इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आपण बघतोय. ही कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ते महत्त्वाची का आहे ते आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये पहिलं आहे की ऑटोमेशन, की जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, ऑल द कॅल्क्युलेशन्स आर ॲटोमॅटिकली डन बाय द अकाउंटिंग सॉफ्टवेअर. जे काही सॉफ्टवेअर असतं, कम्प्युटराइज अकाउंटिंग बघतोय आपण, त्याच्यामध्ये आपण मेनली टॅली किंवा जे काही इतर सॉफ्टवेअर्स आहेत तर त्यांचा वापर केला जातो अकाउंटिंगसाठी. आणि मग असं करत असताना हे कॅल्क्युलेशन्स आर ऑटोमॅटिकली डन बाय द अकाउंटिंग सॉफ्टवेअर विथ मिनिमम टाईम ॲज कम्पेअर्ड टू मॅन्युअल अकाउंटिंग कॅल्क्युलेशन्स. मॅन्युअली कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा हे जे काही कम्प्युटराइज कॅल्क्युलेशन आहे तर ते फास्ट होतं आणि त्यामुळे ॲटोमॅटिकली त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट इम्पॉर्टन्स इज मल्टी युजर फॅसिलिटीज. मल्टी युजर फॅसिलिटी इनेबल द बिझनेसमॅन ॲक्सेस accounting information online or offline with more user controls outside of the office or within office. In big business houses, this facility is useful as data entry can be done by many operators on different computers simultaneously. काय सांगितलं बघा, मल्टी युजर फॅसिलिटीज. ही कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आहे तर त्यांच्यामुळे काय होतं की अकाउंटिंगचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते एकच असतं, पण वेगवेगळ्या कम्प्युटर्सवरती वेगवेगळे जे काही अकाउंटंट आहेत तर ते काम करत असतात आणि फायनली तो डेटा आहे तो एकत्र कलेक्ट केला जातो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्या स्कूलचंच आपण घेऊ शकतो. आपल्या स्कूलमध्ये प्रायमरी सेक्शन वेगळं आहे, सेकंडरी सेक्शन वेगळं आहे आणि सिनियर कॉलेजचं सेक्शन वेगळं आहे, बरोबर ना. तर तिथे आपण बघतो की 3 क्लार्क असतात आणि ते सायमल्टेनियसली 3 वेगवेगळ्या कम्प्युटरवरती काम करत असतात. मग प्रायमरीचं जे काही वर्क आहे, त्यानंतर सेकंडरी सेक्शनचं जे वर्क आहे किंवा सिनियर कॉलेजचं जे काही वर्क आहे ते काय केलं जातं, मग फायनली काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं, एकत्र केलं जातं आणि मग त्यांना ॲक्सेस दिलेला असतो आणि त्या कम्प्युटर काय केले जातात, मग एकत्र जोडलेले असतात आणि मग ते जो डेटा आहे तर तो एकत्र करून मग त्याचं फायनली बॅलन्स शीट वगैरे जे आहे तर ते प्रिपेअर केले जातात. ओके. देन ॲक्युरसी. कम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज मोर ॲक्युरेट ॲज कम्पेअर्ड टू ह्युमन बिईंग. की आपण जेव्हा मॅन्युअली जेव्हा एक बुक्स ऑफ अकाउंट्स रेकॉर्ड करतो किंवा मेंटेन करतो तर तेव्हा आपल्याकडून काही कॅल्क्युलेशनमध्ये काही रेकॉर्डिंगमध्ये मिस्टेक्स होऊ शकतात. पण सॉफ्टवेअरला जेव्हा याचं रेकॉर्डिंग केलं जातं, टॅलीमध्ये जेव्हा पोस्टिंग केलं जातं तर ते ॲक्युरेट केलं जातं आणि त्याच्यामध्ये काय होतं, जे कॅल्क्युलेशन्स वगैरे आहेत तर ते ॲक्युरेट त्याच्यामध्ये होत असतात. Computerized accounting software is more accurate as compared to human being. All calculations like additions, subtractions and statistical calculations are automatically done by the software. आणि जे हे अकाउंटिंगचे सॉफ्टवेअर आहे तर ते काय करत असतात, ॲटोमॅटिकली सगळे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये करत असतात. देन नेक्स्ट, स्पीड. कम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर वर्क फास्टर दॅन मॅन्युअल अकाउंटिंग प्रोसेस. की मॅन्युअलपेक्षा हे कम्प्युटराइज अकाउंटिंग आहे तर ते फास्ट आहे. इट जनरेट्स ऑल फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड रिपोर्ट्स स्पीडली ॲज पर युजर रिक्वायरमेंट्स. आणि जो बिझनेसमॅन आहे किंवा जे कोणी ऑर्गनायझेशन आहे तर त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते इझिली किंवा स्पीडीली ते काय होऊ शकतं, अवेलेबल करता येतं, बरोबर ना. कारण का ते सॉफ्टवेअर आहे आणि ते एकदा तुम्ही ओपन केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येते. देन रिडक्शन इन कॉस्ट. ॲज द फायनान्शियल रेकॉर्ड्स आर टू बी एंटर्ड ओनली वन्स इन द सिस्टीम, द अकाउंटंट विल सेव्ह हिज टाईम इन मेंटेनिंग द रेकॉर्ड्स. काय सांगितलं बघा, रिडक्शन इन कॉस्ट. की जेव्हा मॅन्युअली बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात तेव्हा व्हेरियस बुक्स आहेत ते मेंटेन करावे लागतात, ते प्रिपेअर करावे लागतात, बरोबर ना. परचेस बुक, सेल्स बुक, लेजर,
जर्नल, तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या बुक्स तिथे मेंटेन करावे लागतात. पण इथे कम्प्युटराईजमध्ये एकच सॉफ्टवेअर असतं आणि त्याच्यामध्ये सगळे रेकॉर्ड्स आहेत ते मेंटेन केले जातात. दिस विल एनेबल द बिझनेस ऑर्गनायझेशन टू एम्प्लॉय फ्यू अकाउंटिंग पर्सनेल. आणि त्यामुळे काय होतं की एक व्यक्ती असेल किंवा भारी तर 2 व्यक्ती असतील तरीसुद्धा हे अकाउंटिंगचं काम आहे ते इझिली करू शकतात. त्याच्यामध्ये खूप व्यक्ती त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट करण्याची गरज नसते. आणि त्यामुळे काय होतं की जे सॅलरी आहे अकाउंटंटला देणारी ती ॲटोमॅटिकली कमी होत असते आणि त्यामुळेच काय जी कॉस्ट आहे तर ती रिड्यूस होत असते. देन नेक्स्ट इम्पॉर्टन्स इज सिस्टमॅटिक अँड अप टू डेट रेकॉर्ड्स. Computerized accounting system ensures systematic and up-to-date financial records of the business organization. आणि जे काही अकाउंटिंग किंवा फायनान्शियल जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती या सॉफ्टवेअरनुसार किंवा टॅलीमध्ये आपण म्हणूया ते सिस्टमॅटिक अँड अप टू डेट रेकॉर्ड्स आहेत ते मेंटेन करणं शक्य होतं. देन नेक्स्ट यूज स्टोरेज कॅपॅसिटी. In case of manual accounting, it is required to maintain separate books and register for each financial year. काय सांगितलं आहे बघा की आपण जेव्हा मॅन्युअली अकाउंटिंग करत असतो तेव्हा प्रत्येक फायनान्शियल इयर किंवा कोणतं असतं तर स्टार्ट कधी होतं 1 एप्रिलला स्टार्ट होतं आणि एंड कधी होतं 31 मार्चला. मग 1 एप्रिल टू 31 मार्च तर एवढ्या फायनान्शियल इयरचं एक अकाउंटिंग बुक असतं बरोबर. त्यानंतर जेव्हा नेक्स्ट इयर सुरू होतं म्हणजे 1 एप्रिलला नेक्स्ट इयर सुरू होतं तेव्हा परत हे जे बुक्स आहेत तर ते क्लोज करावे लागतात आणि नेक्स्ट न्यू बुक्स आहेत ते ओपन करावे लागतात. पण इथे सॉफ्टवेअरमध्ये काय होतं की तुमचा डेटा आहे कम्प्युटर आहे तो एकच राहतो आणि त्यानुसार ते डेटा आहे तो काय केला जातो फक्त त्याच्यामध्ये एंट्रीज आहेत त्या फक्त वेगळ्या केल्या जातात. बाकी तुमचा डेटा आहे तो सेमच राहतो. आणि त्यामुळे काय होतं कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टम एन्श्युअर्स सिस्टमॅटिक अँड अप टू डेट फायनान्शियल रेकॉर्ड्स ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. And then we are learning huge storage capacity. In case of manual accounting, it is required to maintain separate books and register for each financial year. In case of computerized system, one computer software can store the accounting records for many years. अनेक वर्षाचं रेकॉर्ड आहे तर ते एकाच कम्प्युटरमध्ये स्टोअर करता येऊ शकतं. त्यामुळे ह्यूज स्टोरेज कॅपॅसिटी आहे तर ती अवेलेबल होऊ शकते विथ द हेल्प ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. देन नेक्स्ट कॉम्पॅक्ट. नो मॅटर हाऊ व्हॉल्युमिनियस द फायनान्शियल डेटा इज द कम्प्युटर कॅन स्टोअर इट in a compact way. The financial information can be stored on the hard disk and if required backup can be taken on the external storage device which requires very little space. काय केलं जातं बघा जी खूप समजा एक 5 years 10 years झाले की तो डेटा आहे तर तो काय केला जातो ते हार्ड डिस्क असतं तर त्या हार्ड डिस्कमध्ये काय केलं जातं स्टोअर करून घेतला जातो त्याचा बॅकअप घेतला जातो. आणि जेव्हा रिक्वायर्ड आहे समजा प्रिव्हियस इयर्सचं इन्फॉर्मेशन जेव्हा लागेल तर त्यानुसार ते हार्ड डिस्कमधून तो डेटा आहे तो काय केला जातो कम्प्युटरला घेतला जातो बॅकअप घेतलं जातं आणि त्यानुसार मग काय करता येतो तो डेटा आहे तो आपल्याला वापरता येऊ शकतो. म्हणजेच काय की इन्फॉर्मेशन आहे ती कॉम्पॅक्ट करता येते. खूप सारे रेकॉर्ड्स किंवा रजिस्टर्स मेंटेन करून त्यांचं मग ते रेकॉर्ड स्टोअर करून ठेवण्यापेक्षा हे कॉम्पॅक्टमध्ये जे आहे तर ते करता येतं. ते जी इन्फॉर्मेशन आहे ती इझिली अवेलेबल होऊ शकते. अँड देन लास्ट इज ट्रान्सफरेबिलिटी ऑर sharing information. Computerized accounting system allow the business organization to share the financial information with the interested parties. The information can be shared with the help of printouts or can also be shared with soft copy that is through pen drive or internet software. काय सांगितलं आहे बघा ट्रान्सफरेबिलिटी ऑर शेअरिंग इन्फॉर्मेशन. ही जी काही कम्प्युटराइज अकाउंटिंग केलेलं असतं किंवा कम्प्युटरमध्ये टॅलीमध्ये जेव्हा अकाउंटिंग केलं जातं तर ते अकाउंटिंग तिथेच ठेवलं म्हणजेच की आपलं सगळं ऑडिट किंवा जे काही बुक्स ऑफ अकाउंटचे जे काही फायनलाइज करावे लागतात तर ते तिथे ठेवूनच होणार नाही आहेत. मग त्यासाठी त्याचं शेअरिंग करणं गरजेचं असतं. जे कोणी ऑडिटर्स असतील CA असतील तर त्यांना ती इन्फॉर्मेशन द्यावी लागते. मग अशा वेळेला ती कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये टॅलीमध्ये सॉफ्टवेअरमध्ये केलेली जी इन्फॉर्मेशन आहे जे आपले अकाउंटिंग आहे तर ते आपण पेनड्राईव्ह किंवा आणखीन जे काही थ्रू पेनड्राईव्ह इंटरनेट ट्रान्सफर यांच्या थ्रू आपण काय करू शकतो किंवा प्रिंटआउट्स यांच्यामार्फत आपण ते काय करू शकतो ज्या नेसेसरी पार्टीज आहेत किंवा ज्या पार्टीजना ती इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे
तर त्या पार्टींना आपण ती शेअर करू शकतो, इझिली आपण त्यांना देऊ शकतो. त्यासाठी खूप मोठे रेकॉर्ड्स वगैरे कॅरी करण्याची गरज नसते. एक छोट्याशा पेनड्राईव्हमध्ये किंवा अगदी इंटरनेट ट्रान्सफरसुद्धा आपण करू शकतो आणि ते जे